नमस्कार मैत्रिणींनो, मनीषास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे पुरीची रेसिपी करणार आहोत। तर इथे बघू शकता आपण मी 3 कुकरचे डबे हे घेतलेले, गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकले आणि अर्धा टीस्पून साखर टाकलेली आहे। आता हे 10 माणसांच्या पुऱ्या करायच्यात मला, म्हणून मला एवढं प्रमाण घेतले मी। आता हे आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत पीठ। आपल्याला हे पीठ लई पातळ नाही करायचं, पातळ केलं का मग पुरी तेल पकडते। थोडं 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 पाणी घालायचंय। हे पहा, आता इथं आपण घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण मी एवढ्या आकारामध्ये उंडा घेतलाय, त्याला पीठ लावते थोडं आणि त्याची आपण पुरी लाटून घेऊ। पहा, आता झटपट आपण पुरी लाटून घेतली। चौ बाजूकडून लाटून घ्यायची अशी, एवढ्या आकारात। आता आपण इथं तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये पुरी टाकूया। बघा आपली पुरी किती मस्त फुगलेली आहे। मैत्रिणींनो, हे पहा मैत्रिणींनो, आपल्या एकदम टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त अशा लुसलुशीत झालेल्या एकदम। हे पहा, एकदम छान प्रकारे आपली पुरी झालेली आहे एकदम अशी। हे बघा, एकदम मऊ, कोणी खाऊ शकतं। मुलींनो, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा। पुढच्या रेसिपीसाठी भेटूयात आपण। धन्यवाद।